मी माया दामोदर, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. मी अनेक विषयाला अनुसरून आणि अनेक प्रकारात मोडणारी पुस्तके लिहिली. सुरुवातीला 2008 मध्ये माझं जागृती नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यामध्ये सर्व सामाजिक कविता आहेत. त्यानंतर 2009 मध्ये माझं मंथन आणि संस्कृती हे पुस्तक प्रकाशित झालं. संस्कृती हा काव्यसंग्रह आहे आणि मंथन हा कथासंग्रह आणि वैचारिक लेख त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्यानंतर 2010 मध्ये माझी विश्वास कादंबरी ही जन्माला आली आणि त्यानंतर 2011 मध्ये मायेचे रेशमी बंध हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्यानंतर मग माझे अनेक पुस्तके प्रकाशित झाली. फुटले मोती तुटले मन, वेल्हाड, सूर तुझ्या प्रीतीचे, हृदय रडते तेव्हा, मायेच्या हृदयी, अस्तित्व मायेचे, कोटी कोटींची माऊली रमाई, राष्ट्रजननी जिजामाता अहिल्यादेवी होळकर आणि वैचारिक पुस्तके सुद्धा माझी जी जन्माला आली त्याची मी निर्मिती केलेली आहे. कादंबरी आहुती आहे, विश्वास आहे, नात्याचे पदर आहे, पडझड आहे, भावविश्व आहे, प्राजक्त आहे आणि बंदोबस्त आहे आणि अजूनही भरपूर अशा कादंबऱ्या माझ्या प्रकाशित झालेल्या आहेत. अशी एकूण टोटल माझी 40 ते 42 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि 19 पुस्तकं माझी ही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यात 10 ते 12 पुस्तके ही माझी वैचारिकच आहे. जी पुस्तके मी लिहिली ती वेगवेगळ्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झाली. त्यामध्ये नवल प्रकाशन, मधुराज प्रकाशन आणि दिलीपराज प्रकाशन पुणे, सुविद्या प्रकाशन पुणे आणि अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर, नवप्रकाशन अमरावती आणि अजूनही भरपूर असे पुण्याचे काही प्रकाशनं आहेत. त्या प्रकाशनाच्या माध्यमामधून माझे पुस्तकं हे प्रकाशित झालेले आहे. माझं ही प्रकाशन आहे प्रशिक प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड शेगाव. या माध्यमामधून सुद्धा माझे कविता संग्रह मी प्रकाशित केलेले आहे आणि अजूनही बऱ्याच कविता संग्रहित झालेल्या आहेत. त्या सुद्धा मी प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन. कारण आता मी 50 ओलांडलेली आहे आणि जवळपास आपण आता आपल्या जीवनाचा हा एक सूर्यास्त असतो. त्या सूर्यास्ताकडे माझी वाटचाल सुरू झालेली आहे. कसं असतं की मनुष्य हा किती वय जगू शकतो हे निश्चित सांगता येत नाही. माणसाचा जन्म होतो, मृत्यू हा येणारच, पण तो केव्हा येईल हे निश्चित कुणाला सांगता येत नाही. आणि म्हणून आपण मृत्यू हा केव्हाही येऊ, परंतु आपलं जे कार्य असते ते आपण सतत चिरंतन आपलं कार्य आपण सुरू ठेवलं पाहिजे. त्यामध्ये लिहित असताना कुटुंब आहे, प्रपंच आहे, नातवंड आहेत, सुना आहेत, मुलं आहेत, मुलगी आहे आणि या लोकांना सांभाळून जो उरलेला वेळ आहे त्या वेळामध्ये मी माझं लेखन करीत असते. जीवनातील जो काही क्षण असतो किंवा जी वेळ आहे, वेळ ही अमूल्य असते. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही आणि म्हणून मी त्या वेळेचं या ठिकाणी वेळ वाया न घालवता मी माझा 2008 पासूनचा जो काही आयुष्याचे क्षण आहेत, आयुष्याचे दिवस आहेत, वेळ आहेत, रात्रंदिवस मी साहित्यामध्येच माझ्या आयुष्याला अर्पण केलेलं आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला खूप संघर्ष करावा लागला. संघर्ष करीत करीत मी जीवन जगत आलेली आहे आणि जीवनामध्ये जे चढ उतार आले, सुख दुःख आलं, ते मी जे पेललं ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानाचं पालन करून
आज मी ते त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला तोंड दिलेलं आहे. कारण बुद्धाचं तत्वज्ञान अंगीकारलं, त्याचं जर पालन केलं तर माणसाच्या मनामध्ये, मग ती स्त्री असो की पुरुष असो, त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती राहत नाही, तो मनुष्य प्रमादी राहत नाही, त्याच्या मनामध्ये द्वेष राहत नाही, लोभ राहत नाही, मोह राहत नाही, स्वार्थ राहत नाही. तो एक असा निरागस बनतो आणि त्याची समता पुष्ट होत असते. असा माणूस, जो माणूस निस्वार्थी आहे, निद्वेषी आहे, निगर्वी आहे, त्याची वाटचाल हे उपेक्षेकडे होत असते. आणि तशातच माझ्या 3 विपश्यना आहेत, त्या विपश्यना सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे बरंचसं मनाचं दमन हे झालेलं आहेच. बुद्ध तत्वज्ञान आचरणात असल्यामुळे त्याचा माणसाच्या आयुष्यामध्ये फायदाच होतो आणि सुख संपन्न असं जीवन प्रत्येक व्यक्ती हा जगू शकतो. तसंच जे काही साहित्य या ठिकाणी मी निर्माण केलेलं आहे ते माझ्या स्वतःच्या अनुभवातून, सामाजिक जे काही मला आलेले अनुभव आहेत किंवा जीवन जगत असताना आलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव रेखाटण्याचा मी माझ्या प्रत्येक साहित्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये प्रयत्न हा केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की साहित्याने मला जे जीवन आहे होतं माझे पती गेल्यानंतरचं जीवन जगण्यास मला चांगल्या प्रकारे मोलाची मदत केलेली आहे. साहित्यामध्ये मी रममाण झाली आणि माझं जे दुःख होतं किंवा मला जे काही वेदना यातना होत होते, किंवा जोडीदार हा जेव्हा सोडून जात असतो तेव्हा प्रत्येक स्त्रीला अतीव असं दुःख होत असतं. कारण माणूस हा आपल्या सुख दुःखाचा सोबती असतो, आनंदाचा सोबती असतो, प्रत्येक क्षणाचा तो साक्षीदार असतो. आणि माणूस गेल्यानंतर थोडंसं कितीही ज्ञान असलं किंवा कितीही आपण स्ट्रॉंग मजबूत मनाचे असलो तरी थोडंफार काही दिवस त्याचे परिणाम हे मन आणि मेंदूवर किंवा शरीरावर होत असतात. परंतु त्यालाही न जुमानता मी साहित्यामध्ये रममाण झाले आणि माझ्या साहित्याने, माझ्या कवितेने, माझ्या लेखनीने मला स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली आणि जगण्यासाठी बळ दिलं. आणि म्हणून मी माझ्या साहित्याला माझं जीवन समजते आणि साहित्य लेखनीला, त्या लेखनीचे मी खूप खूप असे आभार मानते. आणि ही जी काही देणगी आहे मला, ही देणगी निसर्गाने दिलेली आहे. परंतु हे डेव्हलप, हे संस्कार, माझी जी जळणघळण आहे, हे माझे वडील कर्मवीर सुमेध वानखडे, नूतन बुद्ध सेवा संघ धामणगाव यांनीच मला चांगल्या प्रकारे घडवलं, चांगले संस्कार दिले. त्यातून मला काय त्यामध्ये डेव्हलप करता आलं ते मी केलं. आणि जीवन जगत असताना समाजामध्ये अनेक लोकांना न्याय देण्याचं काम आपण केलं. अनेकांना आपण दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केलं. स्त्रियांना योग्य असं सल्ला आणि मार्गदर्शन आपण करत असतो. अनोमदर्शी समुपदेशन केंद्र आणि कौटुंबिक मार्गदर्शन सल्ला केंद्र आपण हे सुरू केलेलं आहे. त्या माध्यमामधून अनेक स्त्रियांचे आणि लोकांचे जे काही वाद असतात ते मिटवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. दुसरी गोष्ट अशी की 22 ते 23 वर्ष मला महिला दक्षता समिती शेगावला मी सदस्य होती. जलमला आजही मी सदस्य आहे. महिला तक्रार निवारण समितीमध्ये जे खामगावला आहे त्यामध्ये सुद्धा माझा सहभाग फार चांगल्या प्रकारे राहिलेला आहे. अनेक लोकांना चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मानसिक सुख, मानसिक समाधान अत्यंत असं मिळालेलं आहे आणि जगण्यासाठी आनंदच मिळालेला आहे. दुःख कसं असतं आणि त्या दुःखातच खितपत पडून राहणं हे मला जमलंच नाही. मी दुःखालाही सुख मानलं आणि त्यामध्ये मी आनंदाने जगली. असंच प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवून, सकारात्मक विचार ठेवून आपलं जीवन हे आनंदाने जगावं. फुलांसोबत काटे असतात त्याचप्रमाणे सुखासोबत दुःख असते, दुःखासोबत सुख असते, सावली असते, ऊन असते, चढ असते, उतार असते, यश असते, अपयश असते, जीवनामध्ये सगळंच काही असते. तर ते सगळं आपण आनंदाने घेतलं पाहिजे आणि आनंदाने आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आनंदाने जगलो, आपण हसत खेळत जगलो तर आपल्या अवतीभोवती असलेले सर्वच आपले मित्र मंडळी, सहवासातले आपले आई वडील, भाऊ बहिणी, शेजारी पाजारी, पर्यायाने समाज हा आनंदाने आपल्यासोबत एकदम खुशीने, सकारात्मक विचाराने आपल्यासोबत तोही आनंदाने या ठिकाणी आपलं मानवी जीवन जगू शकतो असं मला वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, नमस्कार.